Hello everyone. Today's topic is principle of cooperation. Let us begin. या ठिकाणी सहकार्याची तत्वे म्हणजे काय? सहकारी तत्वे म्हणजेच सहकारात अंतर्भूत असलेल्या कल्पना यावरून कार्यपद्धती ठरते. सहकार म्हणजेच काय हे समजून घेण्यासाठी सहकार्याच्या हेतूने साध्य करण्यासाठी त्या तत्वाचा वापर केला जातो. म्हणजे जॉर्ज डेव्हिड विक यांच्या मते they are a set of rules which governs the life and activity of cooperative organization. म्हणजेच सहकारी संघटनेची जीवन आणि कार्यपद्धती ठरविणाऱ्या नियमाचा संच म्हणजेच आपण सहकारी तत्व असं म्हणतो. म्हणजे सहकारी तत्व का आले तर या ठिकाणी आपण प्रथमच पाहिलेले आहे की रॉबर्ट ओवेन यांनी रॉचडेल पायोनियर तत्वाचा या ठिकाणी प्रथम रॉचडेल पायोनियर रॉचडेल जी तत्वे जे आहेत त्यांना आपण जनक म्हणतो. तर ही तत्वे कशासाठी गेलेली तर गरीब लोकांच्यासाठी ग्राहक भांडार प्रथमतः या ठिकाणी रॉचडेल ग्राहक भांडाराच्या मार्फतच सहकार्याचा उगम झालेला किंवा त्यांना आपण जनक असं म्हणतो. आणि आपण जे काही अभ्यासणार आहात ते या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनाची निर्धारित केलेले तत्वाचा किंवा मूलतत्वाचा आपण अभ्यास करणार आहे. पण रॉचडेल सहकारी भांडार हे सहकाराचे तत्वाचे जनक असं म्हणतो. रॉबर्ट ओवेन यांनी जो काही सहकाराची कल्पना साकारली त्या रॉचडेल या गावातील 28 विणकरांनी मिळून रॉचडेल ग्राहक भांडाराची स्थापना केली आणि सहकाराची कल्पना त्यांना त्यामधूनच त्या ठिकाणी सहकाराची निर्मिती झाली. आणि अशा पद्धतीने अशा छोट्या जे इकॉनॉमिकली दृष्ट्या वीक आहेत असे लोक एकत्रित येऊन जेव्हा एखाद्या संस्थेची स्थापना केली जाते तर या ठिकाणी फक्त आणि फक्त सेवा पुरवणे लोकांना सेवा दिली पाहिजे या गोष्टीकडे जास्त म्हणजे सर्व्हिस मोटिव्हला जास्त पाहिले जात. आपण वैशिष्ट्यामध्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक कोऑपरेशन फीचर्स ऑफ कोऑपरेशन मध्ये ही पाहिलेलं आहे. तर इथेही आपण त्याच्याशी रिलेशन धरूनच या ठिकाणी रॉचडेलची तत्वे किंवा आंतरराष्ट्रीय सहकारी ICA ची म्हणजेच इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सची तत्वे अभ्यासणार आहात तुम्ही. तर यामध्येही तुम्हाला तेच म्हणजे ओपन मेंबरशिप व्हॉलंटरी मेंबरशिप म्हणजे ऐच्छिक दृष्टीने खुले सभासदत्व दिलं जातं. अशा पद्धतीने या नियमाचं पालन करून जे काही नियमावली आहे हा रूल आहे संच आहे या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी त्या सहकार्याचा विकास घडला पाहिजे. आणि या कार्यात्मक जे स्वरूप आहे सहकाराचे ते कार्यात्मक स्वरूप म्हणजे सहकाराचे तत्वे होय. कार्यात्मक स्वरूप कसे असले पाहिजे तर संस्थेचे व्यवस्थापन किंमती आकारणी किंवा रोखीचे असू दे उधारीचे असू दे याची धोरणं ठरवण्याचा जो नफा मिळतो त्यातील डिस्ट्रीब्युशन म्हणजे सरप्लस डिस्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे ट्रेनिंग कसं दिलं पाहिजे मालाचा दर्जा कसा वाढवला पाहिजे या धोरणाची या ठिकाणी किंवा त्या धोरणाच्या बद्दलचा जो विचार आहे या कार्यात्मक तत्वामध्ये त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतो. आणि याचं स्वरूप कसं असलं पाहिजे तर लोकशाही पद्धतीने म्हणजे लोकशाही पद्धतीने डेमोक्रेटिक कंट्रोल वरतीच ही सहकारी तत्वाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी कोणता आपण हेही म्हणतो की म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही रिलिजन बद्दल कुठल्या धर्माचं असू दे जातीचं असू दे रंग काळा गोरा अशा पद्धतीचा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचं किंवा मत देण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार या ठिकाणी सहकारामध्ये दिसून येतो. हेही आपण अभ्यासलेलं आहे. तर सहकारी तत्वे म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. कारण सहकार्याच्या हेतूने जे काही हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न केले जातात आणि त्या तत्वानुसार ते नियमावलीनुसार चालतात यालाच आपण सहकाराची तत्वे असं आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेद्वारा निर्देशित सहकारी तत्वे जे आहेत 1995 मधली मँचेस्टर तत्वे असेही म्हणतो आपण मँचेस्टर तत्वे
तर 1995 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या सभेत या बदलत्या जागतिक परिस्थितीच्या संदर्भात अशा सहकारी तत्वांचा म्हणजे कोऑपरेशन प्रिन्सिपलचा जो काही रिव्हिजन झाला, रिवाईज झाली, पुनर्विचार झाला आणि यामध्ये त्या ठिकाणी आवश्यक त्या शिफारशी करूनच आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने स्वीडनमध्ये स्वेन के बुक यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी तज्ञ समिती नेमली आणि या तज्ञ समितीद्वारे शिफारस करून 1992 मध्ये जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या सभेत जो काही विचार करण्यात आला आणि यामध्ये 1995 मध्ये इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या तत्वाचा विचार विनिमय करून पूर्वीची काही तत्वे तशी म्हणजे रॉचडेल मधील काही तत्वे घेतली आणि मँचेस्टरने आणखी पुढे म्हणजे प्रत्येक काळानुसार आपण तिथं जे रूल्स आहेत ते बदलतो अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नवीन तत्वाचा 7 तत्वाचा पुढील प्रमाणे विचार केला जातो. फर्स्ट जे आहे ते आपण म्हणतो की ऐच्छिक व खुले सभासदत्व म्हणजे व्हॉलंटरी आणि ओपन मेंबरशिप. सभासदांचे लोकशाही पद्धतीने नियंत्रण झाले पाहिजे, लोकशाही नियंत्रण. थर्ड येतो तो सभासदांचे आर्थिक सहभाग मेंबर्स इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. फोर्थ येतो स्वायत्ता आणि स्वातंत्र्य ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स. आणि पाचवा जो येतो तो शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती म्हणजे एज्युकेशन, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन. 6 येतं तर कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. आणि 7 समाजाबद्दलचे कर्तव्य कन्सर्न फॉर कम्युनिटी. तर या ठिकाणी प्रथम जे आहे ते खुले ऐच्छिक सभासदत्व आपण व्हॉलंटरी मेंबरशिप. तर सहकारी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा या संस्थेच्या कार्याचा लाभ घेऊन शकणाऱ्या सर्व सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्याचे ऐच्छिक आणि खुले असावे ते हे सांगणारे तत्व आहे. तर हे ऐच्छिक म्हणजे कोणत्याही व्यक्तीला सभासदत्व घ्यायला पाहिजे किंवा घेऊ नका अशा पद्धतीचं दडपण तिथं कुठलंही दिलं जात नाही. खुले सभासदत्व म्हणजे ते राजकीय असू दे, धार्मिक असू दे, वंशिक असू दे, जातीय असू दे किंवा प्रांत, कोणत्याही सबबीवर भेदभाव करता येत नाही. प्रत्येकाला ते सभासदत्व दिले जावे. सभासदत्व स्वीकारणारी व्यक्ती ही सभासदत्वाला जोडलेले कर्तव्य पार पाडण्यास तत्पर फक्त असली पाहिजे. तर नेक्स्ट सेकंड इज संस्थेवरील लोकशाही नियंत्रण म्हणजे रॉचडेल प्रणेतेच्यांनी मांडलेले मूलभूत तत्व आहे ही. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेमध्ये या तत्वाचा जो स्वीकार करण्यात आला आणि पुन्हा नव्याने त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने नियंत्रण असलं पाहिजे म्हणजे स्त्री असू दे, पुरुष असू दे, प्रत्येक एक सभासद एक मत अशा पद्धतीने त्या ठिकाणी किंवा संचालक मंडळावर निवडून येता यावे, त्यांना प्रतिनिधित्व द्यावे अशा पद्धतीचं जे म्हणजे अधिकार प्रत्येक सभासदांना या ठिकाणी दिला जात असे. थर्ड येतो तो सभासदांचा आर्थिक सहभाग म्हणजे या तत्वाची मांडणी नव्याने करण्यात आली. म्हणजे रॉचडेल संस्थापकांनी आपल्या तत्वाची मांडणी करताना भांडवलावर निर्धारित दराने व्याज देणे म्हणजे लिमिटेड रेट ऑफ इंटरेस्ट कॅपिटल अशा पद्धतीने जे स्वीकारलेलं तत्व होतं त्यामध्येच यांनी भांडवलावर मर्यादित व्याज हे स्वीकारलेले होते. तर अशा पद्धतीने भांडवल गुंतवणाऱ्या सभासदांना मर्यादित प्रमाणात लाभांश दिला जावा. अपेक्षित असूनही सभासदांच्या आर्थिक सहभागातील मर्यादित प्रमाणातच लाभांश मिळणं हे योग्य आहे. सभासदांच्या नफ्यामधून जे मर्यादित दराने लाभांश दिल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या नफ्याचा वापर हा दरवर्षी आवश्यक निधी किंवा तरतुदीसाठी केला जावा. म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टला सुद्धा जर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सेक्रेटरी यांच्या मतानुसार किंवा पूर्ण बॉडीच्या मत घेऊन या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टला सुद्धा 10% म्हणजे जो शिल्लक राहतो ती मी प्रथमही तुम्हाला सांगितलेलं आहे की सपोज 1 करोड म्हणजे या ठिकाणी 1 करोड इतकी रक्कम आपले पूर्ण प्रॉफिट म्हणून मिळतो. तर या प्रॉफिट मधून 25 लॅक्स या ठिकाणी आपण जनरल रिझर्व्ह मधून ठेवतो. तर त्या ठिकाणी 10% म्हणजे 7.5 लाख रुपये ही चॅरिटेबल ट्रस्टला दिले जातात आणि बाकी जो शिल्लक राहतो तो नफा सर्व सभासदांमध्ये वाटून घेतला जातो.
नेक्स्ट आहे ते स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. म्हणजे या तत्वाचा नव्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तर सहकारी संस्था हे स्वायत्त असली पाहिजे. त्यामुळे संस्थेबाहेरील घटकांकडून कोणत्याही स्वरूपाचे भांडवल स्वीकारत असताना किंवा त्या ठिकाणी करार करत असताना हे स्वायत्तता हा धोका पोहोचता कामा नये. म्हणजे संस्थेची स्वायत्तता लक्षात घेऊनच बाहेरील घटकांनी भांडवलाचा पुरवठा करावा किंवा एक प्रकारे या संस्थांना बाहेरील घटकांकडून किंवा खाजगी लोकांच्याकडून संस्थेसाठी भांडवल स्वीकारण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे त्याबद्दलचे निर्णय जे घ्यायचे आहेत, कुठल्याही भांडवलाच्या बद्दलचे निर्णय घ्यायचे तर त्या संस्थेला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वतःच्या ठिकाणी म्हणजे नफा मिळवण्याचे किंवा सेवा पुरवण्याचे अशा दृष्टीने ती जी काही सहकारी संस्था आहे ते स्वतः निर्णय घेऊ शकते. मग या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये जगातील म्हणजे जागतिकीकरणाच्या कल्पनेतून सहकारी म्हणजे सहकाराचा विकास हा पूर्ण जगभर झाला पाहिजे किंवा त्याची व्याप्ती या कार्याची व्याप्ती सर्व जगामध्ये सर्व देशामध्ये या ठिकाणी व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. यासाठी ही तत्व उपयुक्त आहे असं म्हणावे लागेल. म्हणजे कुठे एखादी सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर त्या संस्थेकडून ते स्वायत्तता असल्या कारणाने ती स्वतः स्वातंत्र्य असल्या कारणाने ती कुठेही ते ठिकाणी स्थापना करू शकते आणि सहकार्याचा विकास करू शकते असं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे ते प्रशिक्षण, शिक्षण आणि माहिती. म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांना शिक्षण देणं. प्रत्येक मंथली किंवा 6 मंथली अशा पद्धतीचा जे ट्रेनिंग आहेत कोऑपरेशन ऍक्टच्या अंडर सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे नियमावली बनवलेली आहे त्यानुसार प्रत्येक सभासदांना त्या पद्धतीचे म्हणजे सहकारी संस्थेमध्ये कशा पद्धतीचे कारभार चालावा या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. जे 1937 आणि 1966 साली जे आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेच्या परिषदेत जे तत्वाचा स्वीकार करण्यात आला आणि 1995 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचे तत्व नव्याने स्वीकारतानाही सहकारी संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत किंवा त्यामध्ये संचालक मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, व्यवस्थापक आहे, सेवक आहेत म्हणजे एम्प्लॉयमेंट आहेत, कर्मचारी आहेत. तर या कर्मचाऱ्यांनाही सर्वांनाच या ठिकाणी सहकाराचे शिक्षण, प्रशिक्षण देण्याविषयीची गरज आहे आणि ती दिल्या पाहिजे असे या तत्वामध्ये रूल्स मांडण्यात आले. तसेच सभासदांना सहकारी संस्थेच्या कार्याबद्दल पुरेशी माहिती मिळाली पाहिजे, ती माहिती मिळवता आली पाहिजे याबद्दलचेही किंवा या सभासदांना संस्थेमुळे होणारे लाभ जे आहेत, मिळणाऱ्या सेवा आहेत किंवा त्या व्यवहारातील पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आहे ते प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे. त्याबद्दल काहीही म्हणजे गुपित म्हणजे फक्त कार्यकारी संचालकाला माहिती आहे, सभासदांना माहिती आहे आणि त्यानंतर जे सेवक आहेत त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या घटकापर्यंत त्याची पारदर्शकता कोऑपरेशन ऍक्ट मध्ये गरजेची आहे. या अंतर्गत या ठिकाणी प्रशिक्षणाची किंवा माहिती देण्याची गरज आहे हे आपल्याला दिसून येते. सहकारा अंतर्गत सहकार. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी 6 सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार किंवा सहकारा अंतर्गत सहकार. म्हणजे 1966 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेने या तत्वाचा नव्याने अंतर्भाव केला होता आणि त्याचाच पुनर्विचार किंवा 1995 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेमध्ये केला आणि या संस्थांनी स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य सहकारी संस्थांना हे या ठिकाणी सहकार्य देऊन म्हणजे सहकाराची एक पद्धतीचे बळकटीकरण करणं म्हणजे स्थानिक गाव पातळीला असू दे, जिल्हा पातळीला असू दे किंवा राष्ट्रीय देशातील पातळीला असू दे, आंतरराष्ट्रीय पातळीला असू दे, प्रत्येक ठिकाणी सहकाराचा विकास झाला पाहिजे. सहकारी संस्थांची त्या ठिकाणी प्रसार झाला पाहिजे. सहकाराअंतर्गत सहकार्यामुळेच या ठिकाणी सहकाराचा कार्याचा किंवा त्या जो काही कारभार चाललाय ह्याची विकास झाला पाहिजे, त्या विकासासाठी मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तत्व प्रत्येकाने प्रत्येकासाठी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं तत्व त्या ठिकाणी
दिसून येतं किंवा कारभार दिसून येतो. नेक्स्ट जे आहे ते समाजाशी नाते, समाजाबद्दलचं कर्तव्य. मग समाजाबद्दलचं कर्तव्य काय असलं पाहिजे? तर 1995 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने समाजाबद्दलचे कर्तव्य हे एक नवीन सहकार्याचे तत्व स्वीकारले आणि या तत्वानुसार सहकारी संस्थांनी समाजभूमीत बनलं पाहिजे. समाजाची गरज लक्षात घेऊन सहकार्याची जी काही रचना आहे ती बदलली पाहिजे. सहकारी सभासदांचा हिताचा विचार न करता संपूर्ण समाजातील लोकांचा विचार केला. समाजाबद्दल त्या लोकांचं कर्तव्याचं ह्या आपल्या कर्तव्याला जागृत राहूनच या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. हे तत्व आपलं शेवटचं सांगतं. म्हणजे अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या मध्ये निर्धारित केलेले ही जी काही 7 मूलतत्व आहेत यानुसारच या ठिकाणी जागतिक परिस्थितीमध्ये सहकारी संस्थांचे कार्याची दिशा आणि स्वरूप या पद्धतीचं समजून घेण्यासाठी सहकारी या तत्वाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे बदलत्या जागतिक वातावरणात या नवीन परिस्थितीमध्ये सहकाराची ताकद काय आहे आणि ते पेलण्याची सहकारी संस्थांमध्ये आणण्याचं जे कार्य होत आहे ते आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेतील मूल तत्वानुसारच होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. थँक्यू.